नागपूरसहित विदर्भातील उष्णतेचा पारा हा 43 डिग्रीपर्यंत गेलेला आहे आणि या वाढलेल्या पाऱ्यामुळे जे आहे ते आता सामान्य नागरिकांची दयना होते का अशी स्थिती झालेली आहे। कारण अगदी सकाळी 8 वाजल्यापासून जे आहे ते सूर्य आग ओकतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही स्थिती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कायम असते। त्यामुळे नागरिक आपल्या बचावासाठी जे आहे ते कूलर असेल किंवा कॉटनचे कपडे असेल, लिंबू सरबत असेल, उसाचा रस असेल याचा सहारा घेत आहेत। मात्र जे वन्य प्राणी आहेत त्या वन्य प्राण्यांना या सगळ्या उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी जे आहे ते नागपूरमध्ये महाराजबाग प्रशासनाकडून आपण पाहतोय की कूलरची आणि नेट ग्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नागपूरमधलं महाराजबागेमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अगदी वाघ, बिबटे, ससे, वानर अशा वेगवेगळ्या प्रजातीचे सुमारे 200 वन्य प्राणी जे आहेत या महाराजबागेमध्ये आहे आणि महाराजबागेतील या वन्य प्राण्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्यावर या उष्णतेचा कुठलाही परिणाम होऊ नये याकरता जे आहे ते या महाराजबाग प्रशासनानं वन्य प्राण्यांच्या पिंजऱ्याबाहेर जे आहे ते कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दिवसभर त्यांच्या पिंजऱ्यामध्ये जे आहे ते पाण्याचा फवारा केला जातो। नैसर्गिकपणे त्यांना थंडी मिळावी यासाठी जे आहे ते ग्रीन शेड देखील जे आहे ते या पिंजऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर त्यांच्या खाद्यपदार्थामध्ये देखील विटॅमिन्स आणि थंड्या पदार्थांच्या म्हणजे टरबूज असेल किंवा इतरही उन्हाळ्याच्या दिवसात येणारे फळं असेल त्यांचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो वापर केला जातो आहे। एकूणच या वन्य प्राण्यांना कुठलाही उष्णतेचा रोग होऊ नये, हीट वेव्हची बाधा त्यांना होऊ नये यासाठी जे आहे ते वेगवेगळे उपाय दरवर्षी केले जातात। त्यांच्या पाण्यामध्ये जे आहे ते ग्लुकोज देखील दिलं जातं जेणेकरून हे वन्य प्राणी जे आहेत ते या उन्हात देखील सुरक्षित राहील। दरवर्षी अशा पद्धतीचा प्रयोग जो आहे तो या महाराजबाग प्रशासनाकडून केला जातो। यावर्षी देखील सुद्धा तशाच पद्धतीचा प्रयोग करण्यात आलेला आहे। आता नागपूरचा पारा हा 43 डिग्रीपर्यंत गेलेला आहे। मात्र इथून पुढे म्हणजे याच आठवड्यामध्ये हा पारा 46-47 पर्यंत जाईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अंगाची लाही होत असताना या वन्य प्राण्यांना या सगळ्या उष्णतेपासून संरक्षण मिळावं याकरिता केलेल्या या उपक्रमाचं जे आहे ते नागरिकांकडून कौतुक केलं जातं आहे। या महाराजबागेमध्ये ज्या पद्धतीने ही सगळी ऊन वाढत जाईल त्या पद्धतीने आणखी देखील कूलरची व्यवस्था असेल किंवा या प्राण्यांना थंड वाटावं याकरता त्यांच्या आहारामध्ये बदल जे आहेत ते भविष्यामध्ये देखील केले जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।